हा नमस्ते. आपण या ठिकाणी ठाकरवाडीला आज या ठिकाणी कडाळवाडी व्यवस्थित बिबट्याला आणि भक्ष्याला दोन ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. या ठिकाणी आदिवासी समाजाचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी खाली बिबट्या येतोय, त्यांना म्हणतो तो अडचणीचा भाग आहे, त्याला भक्ष्य असतं तर आपण तो कुठेही बिबट्या येतो. हा या ठिकाणी भक्ष्याचा पिंजरा असतो. हा या ठिकाणी आपण दुपारनंतर 4 वाजता या कोंबडी म्हणून भक्ष्य ठेवणार आहे. याला सी आकारामध्ये आपण संपूर्ण या ठिकाणी असं याला झाकून घेणार आहोत, जेणेकरून तो या ठिकाणी आला त्याला वास येतो, यामध्ये भक्ष्य आहे, मग तो या ठिकाणी त्याला चाचपण्याचा प्रयत्न करतो. तो सगळीकडून पाहतो ही पूर्ण बाजू झाकलेली असता. हा आहे बिबट्याला जेरबंद करण्याकरता महत्वाचा पिंजरा. सगळ्यात महत्वाची भूमिका या पिंजऱ्याची असते. या ठिकाणी हा जो पिंजरा आहे हा एकदम नवीन पद्धतीचा आणि एकदम हायटेक आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे. जरी बिबट्या जरी अडकला तरी त्याला 1 इंच त्याचं नख सुद्धा बाहेर याला कुठे म्हणजे जनतेला कुठल्याही प्रकारचा त्याला धोका नसतो घेतल्यानंतर. आणि त्याच्यानंतर हा आहे त्याचा मुख्य दरवाजा. हा मुख्य दरवाजा आहे त्या बिबट्याला जो आतमध्ये जाण्या पिंजऱ्याचा. आणि या ठिकाणी त्याला गुंतण्याकरता येते त्याला एक सिस्टम आहे. या ठिकाणी बिबट्या असा तो सगळीकडनं पाहतो की भक्ष्य आहे, पण भक्ष्य त्याला सगळीकडून दिसतंय. ज्या वेळेस तो इकडनं येतो तो यावेळेस या ठिकाणी येतो, त्याला वाटतं आपल्याला रात्री अंधारात कळतं की त्याला त्या ठिकाणी भक्ष्य आहे, म्हणून तो या ठिकाणी आतमध्ये जाण्याचा असा प्रयत्न करतो. तो या ठिकाणी असा आतमध्ये गेला, या ठिकाणी तो त्याचं साधारणतः वजन असते 30 ते 35 किलो. आणि ही जी सिस्टम आहे याला एक केबल वायर अटॅच आहे. ही वायर सरळ त्या लॉक सिस्टमला अटॅच आहे. या ठिकाणी त्यांनी साधारणतः त्याचा एक 1.5 किलोचा जरी त्याच्यावर पाय पडला आणि त्याचं वजन पुढच्या 2 पायांचं 3 किलो 3.5 किलो वजन पडलं, तो एवढी लांबी असते, त्याच्या पुढचे 2 पाय इथे 2 पाय इथे असतात. त्याला ज्याचा खायच्या आशेने तो पुढे जातो, त्याचे 2 पाय इथे पुढे टाकली काही दरवाजा ऑटोमॅटिकली असा यावर आता खाली गेला. यानंतर बिबट्या या ठिकाणी जेरबंद होतो. त्यानंतर तो ही सिस्टम खाली झालेली असते, त्यानंतर तो बाहेर यायचा खूप धडपड करतो. या ठिकाणी तो आरडाओरडा करतो, धडका मारतो, खाली पाय घालून ओढण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला कुठल्याही प्रकारे तो पूर्ण 100% जेरबंद होतो. त्याला कुठल्याही प्रकारची बाहेर यायला चान्स नसतो व त्या ठिकाणी मग तो पूर्णपणे त्या पिंजऱ्यामध्ये अडकला जातो. मात्र बरेच वेळा असं होतं की तिथे जे ग्रामस्थ येतात ते त्या बिबट्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्याला दगड मारणे, काठीने डिवचणे. तर ही गोष्ट याच्याबद्दल काय तुम्हाला सांगते? कुणी त्या ठिकाणी या सर्व नागरिकांना आपण आवाहन करतोय, एक आपदा मित्र म्हणून, पोलीस पाटील म्हणून व नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन म्हणून या ठिकाणी असं करतोय की या ठिकाणी बिबट्या ज्यावेळेस पिंजऱ्यामध्ये जेरबंद होईल त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला काठी मारणे, काही खायला टाकणे किंवा त्याला राग येईन असं त्याला कुठलेही कृत्य करायचं नाही. कारण काय होतो, तो ज्यावेळेस अडकलेला असतो डिस्टर्ब असतो, मग तो धडका घेण्याचा प्रयत्न करतो, मग त्याच्या डोक्याला इजा होते, मग त्याला परत माने डोल नेऊन परत त्याला उपचार करावे लागतात. एकतर तो वन्यजीव कायद्यामधला तो प्राणी आहे, तर रँक 1 आहे त्याची, त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणे, काळजी म्हणजे त्याला नुकसान पोहोचणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतोय वन विभागातर्फे का त्या बिबट्या गुंतल्यानंतर स्थानिक वन विभागाचे जे कर्मचारी असतात, ज्ञानेश्वर पवार साहेब, वनरक्षक होले मॅडम असतील, यांना कॉन्टॅक्ट करायचे व त्यांना सांगायचे की या ठिकाणी बिबट्या या ठिकाणी जेरबंद झालाय, तुम्ही त्याला तुमच्या पद्धतीने या ठिकाणी घेऊन जाऊ, असं सर्व नागरिकांना आव्हान. बरं, या ठिकाणी आता दिवाळी आहे आणि या ठिकाणी लहान मुलांचं जवळजवळ 25-30 लहान मुलं आहेत. ही लहान मुलं रात्रीच्या वेळेस फटाके वाजवायच्या निमित्ताने सगळे बाहेर फिरतात, पण त्यांनी पण या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतोय की फटाके उडवताना काळजी घ्या. आपल्या आजूबाजूला गवत आहे, वन विभागाचं फॉरेस्ट क्षेत्र आहे, कुठल्याही क्षेत्राला आग लागणार नाही व या ठिकाणी जवळच फॉरेस्ट असल्यामुळे बिबट्याचा पण भरपूर वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी काळजी घ्यायची व या ठिकाणी वावरायची. धन्यवाद. त्या बिबट्याला जास्त दिवस माणिक डोला ठेवावं लागतं, मग त्याला सोडायला पण उशीर होतो ना. मग नाही, ते काय सिस्टम तिथलं माहिती नाही. आपण माणिक डोला जमा करतो, ते पुढची